श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर काकू कुठून आल्या? मी सासवडवरून आली आहे. तुम्ही? वानवडी. तर यांनी पूजा साहित्य खरेदी करायला आपल्या दुकानावाल्या होत्या, पण माझी त्यांची भेट झाली नाही. तर पुन्हा त्या पूजा साहित्य खरेदी करायला आणि कुंचन भरपूर म्हणजे 7 सेट यांनी खरेदी केलेले आहेत बरं का. अगोदर ऑलरेडी यांनी खरेदी केलाच आहे आणि सेवा सुद्धा करतायत. कशी वाटते सेवा? हो, खूप छान. मला अनुभव पण आलेला आहे त्याचा सेवेचा, म्हणूनच मी परत अजून माझ्या मैत्रिणींना आणि स्वतःसाठी अजून अनुभव थोडासा सांगाल? म्हणजे माझं आता हॉटेलचं काम चालू होतं, तर त्याला मला पैशाची गरज होती, पण मला न सांगताच माझ्या आपोआप समोरून मदत झाली. हो, न मागता. त्यामुळे माझे मार्ग कामाला लागले ते. धनलक्ष्मी कुंचन सेवेतून तुम्हाला एक अनुभव आला. कुंचन सेवा स्वतः केली आणि 7 सेट त्यांच्या मैत्रिणीला, त्यांच्या वहिनीसाठी त्या घ्यायला आल्या. तर बघा, हॉटेलच्या कामासाठी समोरून पैसे आले म्हणजे हे काय म्हणायचे की लक्ष्मीची कृपा झाली आपल्यामध्ये. मार्ग मोकळे झाले. जिथे अडचण आली तिथे भले ते द्यायचे आहेत परत, पण माझं त्या काम तर पूर्ण झालं ना. म्हणजे आता मी या धंद्यातनं त्यांना ते पैसे रिटर्न करणार. हो, तुमचा धंदाही चांगला झाला. तर तुमचा धंदा व्यवसाय काय, थोडक्यात माहिती सांगा. माझं स्वतःचं आमचं पेट्रोल पंप आहे आणि आता आम्ही नवीन हॉटेल टाकलेलं आहे. त्याच्यासाठीच मी ती सेवा घेतली. हॉटेल कुठे? सासवडमध्ये. धुमाळ पेट्रोल पंप आहे आमचा. ओके. तर ताईने बघा भरपूर आणि स्वामीने बघा आशीर्वाद पण दिला. सकाळपासून स्वामीने फुलं टाकली नव्हती आणि आलेल्या फुलं टाकली स्वामी. म्हणजे तुम्ही स्वामींचा अनुभव घेतला. हो. कसं वाटतं? हो, खूप छान. आणि माझ्या जागेत पण स्वामींचा वास आहे, मंदिर आहे, त्याची सेवा आम्ही करतो. ओके. नामस्मरण तर कायम चालू. कसं वाटलं? मी पहिल्यांदाच आले, मला यांनी सांगितलं म्हणून मी आली. तर मला काही अनुभव नाही, मी युट्यूबवर अजून बघितलेलं नाही. आता इकडे कुठं गेल्यावर बघेल, पण मला प्रयत्न करून घ्यायचा. तर बघा, ह्यांनी खरेदी केली. 7 कुंचन आहे, त्याचबरोबर कस्तुरी बॅग वगैरे भरपूरशी खरेदी केलेली आहे आणि पंचरत्न वगैरे घेतलेले आहेत. तर स्वामींनी दिलेली फुलं सुद्धा ह्याच्यामध्ये आपण टाकलेली आहेत बरं का. कस्तुरी बॅग, हे बाउल स्टँड घेतलेला आहे. त्याचबरोबर बघा, स्वामींची फुलं अगदी व्यवस्थित जपून ठेवा. काय काकू तुमच्या कपाटात तुपाचा डब्बा घेतलेला आहे. सुकले तरी चालतात, तसं काही नाही, आपण वहीत वगैरे ठेवतो. आणि सेवनचक्र ट्री घेतलेला आहे काकूंनी. तर हा काकू तुमच्या हॉलमध्ये वगैरे तुम्ही ठेवा. आणि स्वामी कृपेने, माता लक्ष्मी कृपेने तुमच्या सर्वांचे आर्थिक प्रॉब्लेम लवकरात लवकर संपावे. जसं की तुम्हाला समोरून मदत आली तशी तुमच्याकडून जाणार, म्हणजे ते कार्य त्या करून घेत आहेत. तर हा धनलक्ष्मी कुंचन सेवेचा आलेला ह्या ताईंना अनुभव आहे. नाव काय ताई तुमचं? माझं नाव सुनीता नंदकुमार धुमाळ. सुनीता नंदकुमार धुमाळ आणि राहणार सासवड. ओके. तर सगळ्यांना असा अनुभव यावा. तुम्ही सगळ्या ताईंना सांगा, तुमचे मार्ग मोकळे झाले तसे बऱ्याच ताईंचे मार्ग मोकळे व्हावे. सांगितलं त्यामुळेच तर मी वहिनीला सांगितलं, त्यामुळे तिला घेऊन आली. आता आपलं बघून इतर ठिकाणी सुद्धा लोक कॉपी करतात कुंचनची, पण अनुभव आला पाहिजे ना. तुम्ही बघितलं सकाळपासून शॉपमध्ये नाही तर स्वामींनी फुलं टाकली नाही, पण आज सुट्टी असल्यामुळं घरी होते, पण आलेल्या स्वामींनी सगळ्यांना दर्शन दिलं, आशीर्वाद दिला. तर अशी स्वामींची कृपा लीला सर्वांवरती राहू दे ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि ह्या काकूंचं नाव काय? मीना पासरकर. तर ह्या पण आता नवीन सेवा करतात. ह्यांची वहिनी आहे. तर ह्यांचं चांगलं, म्हणजे तुमची एक चांगली वृत्ती आहे की तुमचं चांगलं झालं, सगळ्यांचं चांगलं व्हावं. माझं पहिल्यापासूनच तो गुण आहे. माझ्या बरोबर मी माझ्या सगळ्यांना मैत्रिणींना, नंदांना वगैरे घेऊनच चालते, जावांना वगैरे सगळ्यांना सांगायचं हे माझं हेच आहे आणि सगळ्यांसाठीच घेते आता. नक्की तुमच्या हॉटेलला व्हिजिट पण करू. तुमचा ऍड्रेस काय हॉटेलचा? सासवडला जेजूर रोडला धुमाळ पेट्रोल पंप आहे, त्याच्या शेजारीच आहे विसावा हॉटेल. तर ज्या सासवड मानकर डोसा सासवडच्या वगैरे असतील आणि ज्यांना खरंच काहीतरी छान जेवण करायचं तर नक्की ह्यांच्या हॉटेलला तुम्ही व्हिजिट करा. कारण कसं आपण एकमेकाला सांगू, तुम्ही जसं सगळ्यांना सांगताय की कुंचन सेवेमुळे मला अनुभव आला, माझं चांगलं चाललंय, तर सगळ्यांचं व्हावं. तसं मला वाटतं की तुमच्यापर्यंत अजून अनेक लोक पोहोचावी ही स्वामींचरणी प्रार्थना. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ह्या बघा, ह्या खूप सुंदर आहेत बरं का, मला खूप आवडल्या त्या काकू, विश्वातल्या सुंदर काकू.